चला आज पिझ्झा पार्टी करूया, तेही घरात. सकाळच्या घाई गडबडे छोटी मोठी गडबड काहीतरी होतच असते, पण आज माझ्याकडून एक मोठीच गडबड झाली. सकाळी पीठ मळण्यासाठी मीठ घ्यायला गेले आणि अख्खी बरणीच खाली पडली. आणि नुसती पडली नाही तर घासलेल्या भांड्यामध्ये पडली होती आणि लागलं मला डबल. आता या उरलेल्या टोपणाचं मी काय करू? सगळी भांडी परत घासायला लागली. सकाळी विश्वाच्या पप्पांनी मार्केटमधून भाज्या वगैरे आणल्या होत्या. आज दिवसभर माझं हेच काम चालू होतं. सगळ्या भाज्या नीट निवडून फ्रीज मध्ये ऑर्गनाइज केल्या होत्या आणि त्याचा एवढा सारा कचरा निघला होता, सगळा जाऊन गायला घालून आले. आज संध्याकाळचा आमचा पिझ्झा पार्टी करण्याचा प्लॅन होता आणि त्यासाठी श्री भाऊजींना आणि गौरी ताईंना सुद्धा बोलवून घेतलं होतं. पिझ्झा आम्ही घरीच बनवणार होतो. घरी म्हणजे सगळं पिझ्झाचं सामान आणायचं होतं. ते विश्वाच्या पप्पांनी सकाळीच आणून ठेवलं होतं आणि सकाळी बाजारातून विश्वाच्या पप्पांनी ओल्या शेंगा सुद्धा आणल्या होत्या. त्या उकडून घ्यायच्या होत्या. त्या स्वच्छ धुवून सगळ्या फोडून घेतल्या. गार्गी सुद्धा आम्हाला मदत करत होती. ते आमच्या सगळ्यांची पिझ्झाची तयारी चालू होती आणि विश्वाचा होमवर्क सुद्धा चालू होता सोबत. आता एवढ्या सगळ्यांच्यात एक पिझ्झा पूर्ण काही शक्य नाहीये, म्हणून टोटल 4 पिझ्झा केले होते आणि तेवढं सामान आणलंच होतं आम्ही. एका पाठोपाठ एक पिझ्झा आमचा चालूच होता. एक बेक होत होता तोपर्यंत दुसऱ्याची तयारी सुरू होती आणि 3 पिझ्झा झाल्यावर 4था पिझ्झा आम्ही फुल चीज लोडेड केला होता. एकदम चीजी. काही यांच्या मित्राच्या जागरणाचा कार्यक्रम होता. आधी मी एकटीच गेले होते. गार्गी झोपली होती घरात. नंतर गार्गी उठल्यावर विश्वाचे पप्पा तिला सुद्धा घेऊन आले आणि आल्यावर तिचं टकामका इकडे तिकडे बघणं चालू होतं की इथे नेमकं काय चाललंय. मला वाटलं आवाज वगैरे ऐकून रडेल, पण तसं काही नाही झालं. खूप एन्जॉय केला तिने. तशी तर अर्ध्या झोपेत होती, पण तरी सुद्धा तबल्याचा आवाज ऐकून डान्स करत होती. बघितला का कशी नाचते ते. तिथून पुढे त्यांची पूजा झाली. जेवण वगैरे सगळ्यांनी करून घेतलं आणि मग नंतर चालू झाला जागरणाचा कार्यक्रम. थोडं जागरण होतं, पण अशा कार्यक्रमांना मजा खूप येते. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.